सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं। सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. आज इतका शुभयोग आहे. भगवंतांनी विभूती योगामध्ये वर्णन केलं आहे, मासानां मार्गशीर्षोहम. तो हा मार्गशीर्ष महिना सुरू आहे. गीता जयंती आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे ज्याला मोक्षदा एकादशी म्हणतात किंवा ज्याला आपण गीता जयंती असं म्हणतो, अशी गीता जयंती आहे. सगळाच शुभयोग आहे. आणि गीतेवर आपलं पुष्कळ विवेचन झालेलं आहे. गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकावर आपण विस्ताराने बोललेलो आहोत. पण तरीसुद्धा जर का गीता तत्वानुसार, गीतेच्या विचारानुसार आचरण करायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा काय आचरणात आणायला पाहिजे? सुरुवात कुठनं करायची? गीतेतलं सगळंच तत्त्वज्ञान अमृता समान आहे. भगवंतांच्या साक्षात मुखातून आलेली ही भगवद्गीता साक्षात अमृत आहे. आणि म्हणून दुग्धं गीतामृतम महत असं जिचं वर्णन केलं आहे, असं हे गीता तत्त्व आचरणात तरी कुठनं आणायचं? तर त्याच्यासाठी मी नेहमीच आपण बोलतो की 17वा अध्याय हा दिनक्रम कसा असावा हे सांगणारा आहे. तुमचं खाणं कसं असावं, तुमचं वागणं कसं असावं, तुमचं बोलणं कसं असावं, कोणतं तप करावं, वाङ्मयीन तप म्हणजे काय, शारीरिक तप म्हणजे काय, मानसिक तप म्हणजे काय, हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. पण तरीसुद्धा अगदी सुरुवात कुठनं करायची? तर आपण नेहमीच हे बोलतो की सुरुवात करायची ती अनुद्वेग करं वाक्यं सत्यं प्रियहितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. सगळंच अवघड आहे. म्हटलं तर एका ठिकाणी शांत 20 मिनटं एका ठिकाणी शांत बसणं, निर्विचार अवस्थेमध्ये बसणं अवघड आहे. मग त्यातल्या त्यात काय जमेल तर काय करू नये हे आपल्याला जमेल कदाचित असं वाटतंय. तर काय करू नये तर दुसऱ्याला खुपेल, टोचेल, बोचेल असं काहीही बोलू नये. सत्य बोलावं, प्रिय बोलावं, हिताचं बोलावं, कमी बोलावं आणि अभ्यासपूर्ण बोलावं असं गीतेतलंच वाङ्मयीन तप सांगतं. मग हे वाङ्मयीन तप आचरणात आणण्यासाठी आपल्याला हा श्लोक तर मार्गदर्शक आहेच. अनुद्वेग करं वाक्यं सत्यं प्रियहितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. हा श्लोक तर आहेच. पण ह्या श्लोकाला पुष्टी देणारं असे अनेक श्लोक उपनिषदामध्ये सुद्धा आहेत. कारण उपनिषदाचं सार म्हणजेच भगवद्गीता आहे ना. त्यामुळे उपनिषदामध्ये असे श्लोक आहेत किंवा आमच्या आचार्यांच्या स्तोत्रामध्ये सुद्धा असे अनेक श्लोक आहेत की बोलावं कसं, किंबहुना कसं बोलू नये हे जास्त सांगितलेलं आहे. पण कसं बोलू नये नेमकं आपण तसंच बोलायची माणसाला आवड असते. पण आता आज आपण जे बघणार आहोत ते आहे, त्या स्तोत्राचं नाव आहे जिव्हा स्तोत्र.
जिव्हा स्तोत्र. जिव्हा म्हणजे जीभ, आणि या जिभेला उपदेश केलेला आहे. जसं आपण म्हणतो ना, समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे. नको रे मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नयतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. समर्थांनी मनाला उपदेश केला आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. खरं तर मन किती चंचल आहे, पण त्या मनाला जर का एकदा आटोक्यात आणलं, त्याच्यावर ताबा मिळवता आला, मन जर का स्वाधीन करता आलं, तर पुढचं सगळं सोपं आहे. आता या मनाला स्वाधीन करण्यासाठी पहिला ताबा पाहिजे तो जिभेवर पाहिजे. आचार्यानेच सांगून ठेवलं आहे, जितम जगत केन मनोही येणं. जग जिंकणं एक वेळ सोपं आहे, पण जग कुणाला जिंकता येईल? ज्याला स्वतःचं मन जिंकता येईल त्याला जग जिंकता येईल. आता या मनाला जिंकण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे जिभेवर संयम पाहिजे, जिभेवर ताबा पाहिजे. दोन्ही बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत आणि सेवनाच्या, अन्न सेवनाच्या बाबतीतसुद्धा जिभेवर जर का ताबा असेल तर तुमची अध्यात्माची वाटचाल त्या मानाने थोडीशी सुकर होते असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आचार्यांनी बघा, मनाला उपदेश केलेला नाही तर जिव्हेला उपदेश केला आहे. शरीराच्या एका भागावर नियंत्रण मिळवणं आपलाच, बरं का, आपलंच शरीर आहे, आपलाच एक भाग आहे, पण तरीसुद्धा एक वेळ दुसऱ्यावर कब्जा करता येईल, दुसऱ्यावर ताबा मिळवता येईल, दुसऱ्यावर जय प्राप्त करता येईल. पण आपल्या जिभेवर संयम ठेवणं खरं म्हटलं तर खूप अवघड आहे. हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दूसरों के जय से पहले खुद को जय करे. आधी स्वतःवर जय मिळवायला शिकायचे. आणि तसं म्हटलं तर हा जय मिळवणं कसं काय शक्य आहे, कितपत शक्य आहे, कितपत शक्य नाही आहे, हे सगळं आचार्यांनी या स्तोत्रात सांगितलं आहे. आणि स्तोत्र केवढं आहे असं विचाराल तर अगदीच लहानसं आहे. अगदी 4 श्लोकांचंच हे स्तोत्र आहे, पण ह्या 4 श्लोकामध्ये या सगळ्या अध्यात्म मार्गाची, परमार्थ मार्गाची वाटचाल कशी सुकर होईल, कसं आपल्याला अंतिम गंतव्यस्थान गाठता येईल, याचं अतिशय उत्तम आणि न बोलता, म्हटलं तर न बोलता मार्गदर्शन आचार्यांनी केलेलं आहे. आचार्य ह्या स्तोत्रामध्ये म्हणतात, जिव्हेला प्रार्थना केली आहे. आणि जसं समर्थ त्या मनाला चुचकारतात ना, मना सज्जना, अरे भक्तिपंथेची जावे. बाकी सगळ्या संतांनी त्या मनाला अगदी झोडपून काढलं आहे. मन असं आहे, मन चंचल आहे, मन ऐकत नाही, मनावर ताबा ठेवता येत नाही, मन नियंत्रणात राहत नाही, असं जरी म्हटलं असलं तरी जसे समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आणि समर्थांवर कुणाचा प्रभाव आहे तर आचार्यांचा प्रभाव आहे. आणि म्हणून आचार्यांनी पण त्याच पद्धतीने त्या जिभेला, आपल्या जिभेला चुचकारलं आहे. तिला सखी म्हटलेलं आहे. अगं तू शहाणी आहेस ना, तू माझी मैत्रीण आहेस ना, मग तू एवढं ऐक ना, एवढी माझी विनंती ऐक ना, असं म्हणून तिला प्रार्थना काय केली आहे हे बघूया आजच्या स्तोत्रामध्ये, ज्या स्तोत्राचं नाव आहे जिव्हा स्तोत्रम. जिव्हा स्तोत्रम. आणि ह्या जिव्हा स्तोत्र हे जरी आचार्यांचं संस्कृतमध्ये असलं तरी त्याचा उत्तम मराठी अनुवाद माझ्या गुरु जे आहेत डॉक्टर निर्मला जोशी, त्यांनी मराठीमध्ये तितकाच उत्तम केलेला आहे. म्हणजे संस्कृत तर आपण वाचणारच आहोत, कारण मूळ स्तोत्राचं जे सौंदर्य आहे ते संस्कृतमध्येच आहे, पण आपल्या सोयीसाठी, आपल्याला समजण्यासाठी, आपल्या आकलनासाठी आपण मराठी त्याचा अनुवादसुद्धा बघणार आहोत. आणि ह्याच्या जोडीला आचार्यांचं आणखीन एक स्तोत्र आहे, ते सपोर्टिंग म्हणून बघणार आहोत, ह्याला सहाय्यक म्हणून तेही स्तोत्र बघणार आहोत. अशी 2 स्तोत्र, म्हटलं तर एकाच जिभेवरची स्तोत्र आहेत, ती आज आपण बघणार आहोत. जिव्हा स्तोत्र सुरू करूया. मत्प्रिय सखी मज्जिव्हे, मयि अनुकंपा कुरुष्व नौमित्वां, अन्यापवादरहिता भज सततम ओम नमः शिवायेती. काय म्हटलेलं आहे तिला? मत्प्रिय सखी मज्जिव्हे. अगं त्या जिभेला म्हटलेलं आहे, तू कशी आहेस, तू माझी प्रिय सखी आहेस, तू माझी मैत्रीण आहेस, आवडती मैत्रीण आहेस. आणि अहम मयि अनुकंपा, माझ्यावर दया कर, माझ्यावर अनुकंपा कर. कुरुष्व नौमित्वाम, नवमी म्हणजे अहम नमामी. नवमी हे वेगळं एक त्याचं रूप आहे.
मी तुला नमस्कार करतोय, तू काय कर, अन्यापवादरहिता. अन्य म्हणजे दुसऱ्यांचं, अपवादरहिता दुसऱ्यांचं निंदा चहाडी न करता तू काय कर, तू फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र जपत राहा, असं तिला मागणी केलेली, अशी तिच्याकडे याचना केलेली आहे. असा हा संस्कृत मंत्र आणि त्याचा अनुवाद, त्याचं भाषांतर आपण पाहिलं, त्याचा अर्थ पाहिला. पण त्याचा अनुवाद निमाताईने काय केला आहे तो बघूया. त्या म्हणतात, सखी तू माझी प्रियतम जिभली, करी दया मी नमित तुला, इतर जनांचे उणे न काढी, नमः शिवाय तू बोल सदा. काय सुंदर सांगितले बघा. सखी तू माझी प्रियतम जिभली, त्या जिभईला म्हटले जिभली, प्रेमाने म्हटले ना, लाडकी आहे ना, प्रियतम आहे ना, आणि म्हणून तिला म्हणले, सखी तू माझी प्रियतम जिभली, करी दया, तू मैत्रीण आहेस पण माझ्यावर दया कर, मी नमित तुला, मी तुला नमस्कार करतोय. आणि तू काय कर, एक गोष्ट लक्षात ठेव, इतर जनांचे उणे न काढी. बाकीच्यांचं उणं दुणं काढण्यात आपण तर फार पटाईत असतो. तू काय कर, इतर जनांचे उणे न काढी, नमः शिवाय तू बोल सदा. आपल्याला फार आवड असते, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, किंवा कुणाच्या मागे निंदा करणं, चहाडी करणं, चुगली करणं, याच्यात माणसं फार पटाईत असतात. हा खरं म्हटलं ना तर हा जिभेचा दुरुपयोग आहे. जीभ परमेश्वराने आपल्याला ही सगळी इंद्रिय कशासाठी दिली आहेत? व्यवहार तर साधायचाच आहे, समाजामध्ये राहायचं तर थोडं बोलायलाच पाहिजे, पण जिभेचा सदुपयोग काय आहे? तर त्या जिभेने आपल्याला नाम घेता आलं पाहिजे, कुठलंही नाम घ्या. इथे आता आचार्य शंकरांचे भक्त होते, शिवशंकरांचे भक्त असल्यामुळे ते म्हणत आहेत की तू त्या जिभेने तू काय कर, फक्त नमः शिवाय हा जप कर. इतर जनांचं ह्याचं काय झालं, त्यांच्या मुलाला नोकरी लागली का, ह्यांच्या मुलीचं लग्न झालं का, आपल्याला फार उगीच उचापती पाहिजे असतात. काय करायचं आहे? जिभेचा सगळ्यात उत्तम उपयोग म्हणजे सत्य बोलायचं आहे, खरं बोलायचं आहे, प्रिय बोलायचं आहे, हिताचं बोलायचं आहे आणि गोड बोलायचं आहे. जिभे म्हणजे जे बोलतो आहोत त्याचा कंटेंट पण चांगला पाहिजे आणि त्याचा टोन पण चांगला पाहिजे, अतिशय मृदू भाषा पाहिजे. आमचे माऊली तर फार सुंदर सांगतात, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलायचं आहे? साच, खरं बोलायचं आहे. मवाळ, पोलाइटली बोलायचं आहे, मृदू बोलायचं आहे. साच आणि मवाळ. किती बोलायचं आहे? एखादी गोष्ट सांगण्यासाठी अतिशय शब्द खर्च करण्याची गरजच नाही आहे, भारंभार बोलण्याची गरजच नाही आहे. मितुले, अगदी थोडक्यात बोला, मितुले आणि रसाळ, लोकांना ऐकतच राहावं असं वाटलं पाहिजे. अशी आपल्या वाणीमध्ये एक मृदुता पाहिजे, एक आकर्षण पाहिजे. आणि शब्द जैसे कल्लोळ, शब्द म्हणजे जणू काही तरंग आहेत. कशावरचे? अमृताच्या सागरावरचे तरंग आहेत. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोलता येईल का? प्रयत्नपूर्वक तर नक्कीच बोलता यायला पाहिजे आपल्याला. आमचा आवाज असाच आहे, आमचा आवाज भसाडा आहे, घोगरा आहे, किंद्रा आहे, असं म्हणायचं नाही आहे. प्रयत्नपूर्वक गोड बोलायला शिकायचे आणि गोड बोलता बोलता आपला स्वभावही तसा गोडच होऊन जाईल. त्यामुळे ही जिभेला जी विनंती केली आहे ती लक्षात ठेवण्यासारखी, ती उत्तम मार्गदर्शनासाठी पहिली पायरी म्हणता येईल अशी ही जीभ आहे. आणि ती जीभ कशी आहे? हे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये, नारायणाख्य पीयूषम पिब जिव्हे निरंतरम, असं दुसऱ्या एका स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे. तुला काय, तू कशी आहे? सगळ्या रसांचं सार जाणण्यात तू निष्णात आहेस. बघा ना, आपल्याला सगळे रस कुठनं कळतात? जिभेवर ठेवल्यावरच कळतो ना, हा पदार्थ आंबट आहे का, खारट आहे का, तिखट आहे का, गोड आहे. हे जीभ सगळ्याच रसाचं सार जाणण्यात अगदी हुशार आहे. आणि पण तिला काय आवडतं? तिला गोड पदार्थ फार आवडतात. ती मधुरप्रिया आहे, सर्वदा मधुरप्रिया अशी ती आहे. मग आता तिला जर मधुर रस आवडतो आहे तर अहो, नारायणाच्या नावा इतकं मधुर दुसरं काही आहे का? नाही आहे. दुसरं काही मधुर इतकं नाहीच आहे. नारायणाख्य पीयूषम, नारायण नावाचं जे अमृत आहे तो तितका गोड पदार्थच नाही. पिब जिव्हे निरंतरम, न तू कितीही त्याचा आस्वाद घे,
या नारायण नाम इतकं गोड आहे, तुला आवडतं आहे ना गोड, मग तू पुष्कळ त्याचा आस्वाद घे असंही सांगितलेलं आहे. बघा, हे दुसऱ्या स्तोत्रात आहे. आता आपलं एक कडवं झालेलं आहे, एक श्लोक झालेला आहे ह्या जिव्हा स्तोत्राचा. आता दुसऱ्या श्लोकामध्ये, दुसऱ्या मंत्रामध्ये तिला म्हटलेलं आहे, वाणी गुणानुनिलये त्वां वंदे मयि त्वां वंदे मां कुरुष्व परनिंदा त्यज सकललोकवार्तां भज सततम ओम नमः शिवायेती. आणि त्याचा अनुवाद काय केला आहे बघूया. आधी मराठी अनुवाद बघूया, म्हणजे सहजच तुम्हाला अर्थ समजेल, वेगळा सांगायची गरजच नाही आहे. इथे निमाताईंनी म्हटलेलं आहे, वाचे तू तर खाण गुणांची परनिंदा ती नको जरा, उठा ठेवती नकोच नसती, नमः शिवाय तू बोल सदा. कळला की नाही अर्थ? तू काय आहेस? अगं तू गुणांची खाण आहेस. बघा, विचार करा, दुसरे कोणीतरी किंवा एखादी थोर व्यक्ती म्हणा, संत म्हणा, विभूती म्हणा, लोकनेते म्हणा, आपल्या मनामध्ये कसे ठसतात तर त्यांच्या बोलण्यामुळे. बघा ना, लोकमान्य टिळकांची वाणी, जी तेजस्वी ओजस्वी वाणी आहे, ती आजही आपल्या कानात घुमते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सुभाषचंद्र बोस आहेत, आमचे सगळे स्वामी विवेकानंद आहेत. काय आपल्याला किती उत्तम उत्तम मार्गदर्शन त्यांच्या केवळ शब्दांनी केलेले. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. स्वामीजी विवेकानंद म्हणतात, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत. एक एक वाक्य इतकं महत्त्वाचं आहे ना. चले जावची चळवळ असेल, कितीतरी गोष्टी केवळ आपल्या कानावर पडल्या आहेत किंवा आपण त्या ऐकल्या आहेत आणि त्या मनामध्ये ठसल्या आहेत. किंवा आजही अनेक उत्तम उत्तम वक्त्यांचं व्याख्यानं ऐकताना आपण अगदी मग्न होऊन जातो, त्याच्यामध्ये अगदी रत होऊन जातो आणि तो प्रभाव आपल्या अंतःकरणावर पडत राहतो. त्यामुळे ही वाणी आहे ना, ही अनेक गुणांची खाण आहे. वाचे तू तर खाण गुणांची. कुठले गुण आहेत? तिच्यामध्ये पुष्कळ गुण आहेत बरं का. ओज आहे, प्रसाद आहे, माधुर्य आहे, सत्यत्व आहे. इतके गुणाचे जे सगळे गुण आहेत ते सगळे तुझ्या ठिकाणी विराजमान आहेत, या जिव्हेवर विराजमान आहे. सगळ्या गुणांचं तू आश्रयस्थान आहेस. वाचे तू तर खाण गुणांची. मग आता इतकी पवित्र, इतकी चांगली तुझी ही जीभ आहे, ही कशाला विटाळायची? ही कशाला कलंकित करायची परनिंदा करून? दुसऱ्याची निंदा जेव्हा करतो ना, तेव्हा ही जिभेची विटंबना होते. ही जिभेला कलंक लागत असतो आणि तो कलंक धुण्यासाठी आपल्याला सत्यवचन बोलायला पाहिजे. मग हे दिलं आहे ना परमेश्वराने, ही जी जीभ दिली आहे ती सत्यवचनासाठीच दिली आहे. ती ओज आहे, त्याच्यामध्ये माधुर्य, गोडवा आहे. या जिभेने आपल्याला माणसं जिंकता पण येतात आणि माणसं तोडता पण येतात. जीभ हे कात्रीचं पण काम करतं आणि सुई दोऱ्याचं पण काम करतं. दोन मनांना शिवण्याचं काम पण करतं आणि दोन मनांना दूर करण्याचं काम पण ही जीभच करते. मग आपल्याला काय करायचं आहे? माणसं जोडायचीत. सगळीकडेच आपलं पटेल असं नाही. जिथे पटेल तिथे मौन पाळायचं. नाही पटणार तिथे मौन पाळायचं आहे आणि जिथे पटेल, आपली जिथे मनं जुळतील त्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं आहे. असाच तर लोकसंग्रह वाढवत न्यायचा आहे. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. जिव्हेपाशी हे सगळं सूत्र आहे. मग जगामध्ये जगमित्र होणं एवढं काही अवघड नाही आहे. प्रत्येकाला तुम्ही आपल्या बोलण्याने जिंकून घेऊ शकता. इतकं जर सामर्थ्य त्या जिभेमध्ये आहे तर तिची कदर करायला पाहिजे, तिचा आदर करायला पाहिजे. अशी ही जीभ आहे. त्यामुळे सगळ्या गुणाचं हे आश्रयस्थान आहे. दुसऱ्याची निंदा करून तिला कधीच कलंकित करायचं नाही. लोकांच्या व्यवहाराची चर्चा तू सोडून दे. त्यज सकल लोकवार्ताम असं म्हटलं आहे ना. त्यज म्हणजे टाकून दे. काय? सकल लोकवार्ताम. अमक्या तमक्याचं काय झालं? यांचं घर बांधून झालं का? त्यांना लोन मिळालं का? यांच्या मुलाला नोकरी लागली का? ही मुलगी काय करते? हिचं लग्न झालं का? तिच्या सासरचे कसे? काय करायचं आहे? किती उठाठे आपल्या संबंधित असेल, आपण नक्की त्यांना काही मदत करू शकणार असू तरच त्याच्यामध्ये भाग घ्या. उगीच गॉसिपिंग नको.
उगीच ह्याचं त्याच्या चर्चा करून आपण आपलंही मन कलुषित करत असतो आणि मग आपल्या अध्यात्म मार्गामध्ये ते अडथळा बनून राहत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त एकांताचं सेवन करावं, जास्तीत जास्त मौनाची साधना करायला पाहिजे. तर आपल्या वृत्तीमध्ये तरंग उठणार नाहीत आणि आपली साधना, आपली उपासना ह्या मार्गाच्या दिशेने अविरत निश्चलपणाने होत राहील असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे तू लोकांच्या अवगुणांची चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नकोस. काय सुंदर मार्गदर्शन केलं आहे. आपण दुसऱ्यांच्या दोषांची पुष्कळ चर्चा करतो, पण कशाला? तुझ्यात काही कमी आहेत का दोष? तुझे दोष तू बघ ना आणि ते सुधारण्याचा प्रयत्न कर. अमकं असा आहे, हा शिष्ट आहे, हा तुसडा आहे, हा एकलकोंडा आहे, हा घुमा आहे. कशाला? कोणाच्या अवगुणाची चर्चा करू नको. प्रत्येकाला परमेश्वरांनी बरं वाईट काही काही दिलंच आहे. बोलायचं असेल तर चांगलं बोला आणि नसेल बोलायचं तर गप्प बसा किंवा कमी बोला त्याच्याबद्दल. कम बोलो, कम में बोलो और काम का बोलो. एवढं साधता येईल का आपल्याला? हे नक्कीच साधता येईल. आणि बाकी काही नसेल तर ओम नमः शिवाय आहे ना आपल्या मदतीला. वाणीला जर का गप्प बसता येत नाही तर हा ओम नमः शिवाय हा जप तर निश्चितच करायला पाहिजे असंही सांगितले. बघा आता आणखीन काय म्हटलं. आता हे तर झालं बोलण्याबद्दल. आता ही जीभ आणखीन एक अनर्थ घडवून आणले. आवश्यकतेपेक्षा अति अन्नसेवनामुळे ह्या जिभेचे चोचले पुरवल्यामुळे अनारोग्य निर्माण होतं. अनारोग्य. आणि म्हणून अस्वास्थ्य नको असेल तर मग हे सगळ्याला बाहेरच रोखायचे, त्या दारापाशीच त्याला अडवायचे. कुणाकुणाला कुठले कुठले रस आवडतात आणि काय काय सेवन करायचे आणि काय करायचं नाही ते बघूया आता तिसऱ्या कडव्यामध्ये. कट्वं ललवण तिक्त स्वादु कषायादि सर्वरसवांछां जिह्वे विहाय भक्त्या भज सततम ओम नमः शिवायेती. काय म्हटले? कटू, आम्ल, लवण, तिक्त, स्वादू, कषाय हे सगळे जे रस आहेत ना, षड रस म्हणतो आपण, हे सगळे रस आहेत. हे कुठे आहेत? फक्त जिभेवर आहेत. काय त्याचा अनुवाद केला आहे तो बघूया आणि मग प्रत्यक्ष त्याचा अर्थ बघूया. आंबट खारट तिखट गोड हे सोड स्वाद गे सर्व आता भक्ती भावे जप तू जिव्हे ओम नमः शिवाय सदा. तू काय कर, आंबट खारट तिखट गोड हे सगळे स्वाद आता सोडून दे. खरं सांगू का, ताटात भरलेलं अगदी पंचपक्वान्नाने किंवा व्यवस्थित भरलेलं ताट जेव्हा असतं तेव्हा त्या ताटाला आपल्याला दृष्टीसुख मिळतं. त्या ताटाकडे बघून प्रसन्न वाटतं आणि त्या ताटातल्या अन्नाला मात्र चव नसते. चव केव्हा येते? जेव्हा ते जिभेवर येतं तेव्हा. नुसतं बघून त्याची चव कळत नाही. आणि पोटात गेलेल्या अन्नालासुद्धा चव नसते. त्या पोटात गेलेल्या अन्नाचा गोळाभर अन्न तयार होतं आणि पुढे ते पचन संस्थेकडे पाठवलं जातं. म्हणजे ताटातल्या अन्नाला तशी चव नाही आहे, पोटातल्या अन्नाला चव नाही आहे. मग चव कुठे असते? फक्त ही 3.5 इंचाची जी जीभ आहे ना, या जिभेवरून जाताना फक्त अन्नाची चव लागते. अरे वा, काय मस्त गुलाबजाम आहे, काय छान जिलबी पाकात मुरलेली आहे, काय बासुंदी किती मधुर झालेली आहे, भजी किती कुरकुरीत झालेली आहेत. हे कोण सांगतं? हे जीभ सांगते. त्या जिभेच्या आहारी किती जायचं ही जीभ सांगते, बरोबर आहे. पण शेवटी ते पोटात अन्न जाणार आहे आणि त्याचं पचन होणार आहे आणि त्याच्यातनं शक्ती, ऊर्जा, बल प्राप्त होणार आहे. 4 प्रकारचं बल आहे. पुष्टीबल आहे, मनोबल आहे, बुद्धिबल आहे आणि तेजोबल आहे. हे सगळं प्राप्त होणार आहे. पण त्या जिभेला किती महत्त्व द्यायचं? द्या तिला. अगदीच काही नीरस अन्न खा असं म्हणत नाही आहे, पण तिच्या आहारी जायचं नाही. ती आपल्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे. आपण तिच्या ताब्यात जायचं नाही. आपण जेवणासाठी जगायचं नाही तर जगण्यासाठी जेवायचे. जगून काहीतरी उत्तम ह्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी अन्नसेवन करणं आवश्यक आहेच. पण अन्नसेवन करण्यासाठी आयुष्य खर्च करायचं नाही आहे, हे मात्र नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. तिखट, आंबट, खारट, गोड, कडू, तुरट या सगळ्या षड्रस पक्वान्नांची अभिलाषा तू सोडून दे आणि तुला मी माझी अगदी कळकळीची विनंती करतो. हे जिभली, तू फक्त काय कर,
फक्त ओम नमः शिवाय म्हण, फक्त एवढं माझं ऐक. मागच्याच भागामध्ये आपण पाहिलं होतं, साधना पंचकमध्ये बोलताना मी म्हटलं होतं, क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन संतुष्यतां. स्वादू अन्नम न तु याच्यतां. आपण म्हणतो खरं, अन्नदाता सुखी भव, आजच्यासारखे उद्या मिळो. आजच्यासारखं उद्या मिळणार नसतं आणि उद्या मिळावं अशी अपेक्षा करणंसुद्धा चूक आहे. आज उत्तम मिळालं, उद्या कदाचित नाही मिळणार, परवा आणखीन काही उपाशी राहायची सुद्धा वेळ येऊ शकते. विधिवशात, प्रारब्धवशात जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते गोड मानायचे. एखाद दिवशी पुरणपोळी मिळेल, एखाद दिवशी शिळी भाकरी मिळेल, एखाद दिवशी आमटी भात मिळेल, एखाद दिवशी पावभाजी मिळेल. जे मिळेल ते गोडच आहे, पण त्याने माझी शरीरधारणा होणार आहे एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. चवीला अवास्तव महत्त्व द्यायचं नाही. चव पाहिजेच, जेवणाला चव पाहिजेच, नीरस जेवा असं नाहीच म्हटलेलं, पण अवास्तव महत्त्व द्यायचं नाही आहे. तिचे अति लाड करायचे नाहीत. विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम असं म्हटलेलं आहे. आणि पुढे शेवटचं कडवं काय सांगते बघा. हे जे स्तोत्र रचलं आहे ना, तिचं जिव्हेसाठी स्तोत्र रचलं आहे बघा ना. आचार्यांनी सगळ्या आराध्य दैवत म्हणजे कृष्णाचं आहे, रामाचं आहे, विठ्ठलाचं आहे, दत्ताचं आहे, देवीची स्तोत्र आहेत, गुरूंची अशी अनेक स्तोत्र रचली आहेत. पण हे विलक्षणच आहे. बाकीच्या स्तोत्रांपैकीच हे असलं तरी ह्याच्यातलं वैलक्षण्य फार वेगळं आहे. वैलक्षण्य इतर स्तोत्रापेक्षा हे स्तोत्र वेगळं आहे, कारण एका अंगाला, एका अवयवाला विनंती केलेली आहे. आणि तो अवयव इतका चंचल आहे ना, ऐकत नाही. न ऐकणारा असा तो अवयव आहे, पण त्याला वारंवार विनंती केली तर तोही ऐकेल. ती जीभसुद्धा ऐकेल. आणि म्हणून तिला शेवटी पुन्हा विनवणी केलेली आहे. रसने रचितोयमंजलिस्ते परनिंदा परुषैरलवचोभिः दुरितापहं नमः शिवाय इति अमुमादि प्रणवं भजस्व मंत्रम. आणि त्याचा अनुवाद काय केला बघूया. संस्कृत थोडं कठीण वाटते. रसने रचिले स्तवन तुझे हे कटुवच निंदा पुरे आता संकटनाशक नमः शिवाय प्रणव मंत्र हो मुखी सदा. अगं जिव्हे, अगं जिभली, माझी एक कळकळीची विनंती आहे. ऐक ना, ऐक ना. परनिंदेचे कठोर शब्द बोलण्याचं काम तू करूच नकोस. कठोर शब्द बोलल्यामुळे जिभेची शक्ती कमी होते. कठोर शब्द, दुसऱ्याला टोचतील असे शब्द. परनिंदा परुषई अलम. परुष म्हणजे कठोर. परनिंदा ही नेहमी कठोरच असते. बोलणाऱ्याला काही वाटत नाही, पण ऐकणाऱ्याला किंवा जिथे ते शब्द पोचतात तिथे घाव तयार होतो, तिथे व्रण तयार होतो. आणि म्हणून असे कठोर बोलणं तू सोडूनच दे. आणि त्याला म्हटलं आहे अलम वचोभी. अलम म्हणजे बास, पुरे, आता नको. आत्तापर्यंत बोलली आहेस, कळत न कळत ते झालं, आता नाही. ह्याच्या पुढे परनिंदा करायचीच नाही. मनाशी निश्चयच करायचा. आणि पाळणं इतकं काही कठीण नाही आहे. तोंडावर शब्द येतील पण बोलायचे नाही. आणि असं करता करता मनातसुद्धा ते उमटणार नाहीत. आणि हळूहळू या जिव्हेवर जिव्हा आपल्याला स्वाधीन करता येईल, त्याच्यावर आपलं नियंत्रण यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तू काय कर, जे आत्तापर्यंत जे कटुवच बोलली असशील, आत्तापर्यंत जर का काही परनिंदा केली असेल, तर आता ते धुण्यासाठी, ती जी पापं तुला लागलेली आहेत ती धुवून काढण्यासाठी आता तू एवढंच कर, ओम नमः शिवाय एवढा मंत्र सतत म्हण. कारण हा प्रणव मंत्र आहे, हा संकटनाशक आहे, सगळ्या पातकांचा निराश करणारा असा हा मंत्र आहे. हा सतत मुखात राहू दे. याच्या पुढे तर बोलायचंच नाही. पण पूर्वी चुकून कळत न कळत केलेली पापं असतील ती धुवून काढण्यासाठी आता तू काय कर, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं सतत मंत्र जपत राहा. आता इथे आचार्य शंकराचे, शिवशंकरांचे भक्त आहेत म्हणून ते वारंवार ओम नमः शिवायला महत्त्व देतात. पण तुमचं जे आराध्य दैवत असेल, तुमचं श्रीराम असेल तर श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, राम राम म्हणा, दत्त दत्त म्हणा, देवी जगदंबा म्हणा, श्री गणेशाय नमः म्हणा, ओम गणपतये नमः म्हणा.
तू मला जे श्री हरी म्हणा, दत्त दत्त कुठल्याही नाममंत्राचा जप करा, पण ह्या जिभेला हे वळण लावायचे, ही सवय लावायची. नो गॉसिपिंग. कुणाला कटू वचनं बोलायचंच नाही, कुणाला टोचून बोलायचं नाही, कुणाचा अपमान करायचा नाही आहे. सगळ्यांशी आपलं पटेल असं नाही, पण जिथे नाही पटणार तिथे गप्प बसायचे, मौन धारण करायचे. पण ही जीभ कलंकित करायची नाही आहे, हिची विटंबना करायची नाही आहे. आणि शक्यतो आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं गोडच बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं हे 4 ओळींचं जिव्हा स्तोत्रम होतं. ह्यालाच पूरक, याचा संबंध नाही आहे, ते स्तोत्र अगदी वेगळं आहे, त्याला तसं नावसुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये या जिव्हेला विनंती वारंवार केलेली आहे. ती विनंती काय केलेली आहे, तेही स्तोत्र 8 कडव्याचे, पण अतिशय लहानसं आहे. 8 कडवी जरी असली तरी त्याच्यातलं एक चरण आहे, तो वारंवार तोच पुन्हा पुन्हा येतो आहे. त्यामुळे अतिशय समजायला सोपं आहे आणि आचरणात आणायलाही त्या मनाने सुकर होईल असं वाटतंय. बघूया, दुसरं स्तोत्र आहे. करारविंदेन पादारविंदम मुखारविंदे विनिवेशवंतं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. कुणाचं वर्णन केलं आहे? बालमुकुंदाचे. बालमुकुंद, कुठला बालमुकुंद? अहो, तो वटाच्या एका पानावर, वटवृक्षाच्या एका पानावर पहुडलाय, अंगठा तोंडात घातलाय. असं आपल्याकडे चित्र आपण पाहतो बाळंतविळ्यावर वगैरे, लहान बाळकृष्णाचं चित्र बघतो आणि आपल्या मनावर ते ठसलेलं आहे. पण इथे आचार्यांची प्रतिभा आहे ना, आपल्या मनातल्या चित्राला शब्दरूप त्यांनी दिलेलं आहे. आणि आचार्य म्हणतात, काय ह्या बालमुकुंदाने केलं आहे तरी काय, हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणाच. पण त्यांनी काय केलं आहे, त्याचं प्रत्येक अवयव म्हणजे जणू काही कमळ आहे. करारविंदेन, हात म्हणजे काय आहे, त्याचा कर म्हणजे काय आहे, कमळासारखं आहे, जणू काही नुकतंच उमलतं आहे कमळ, असा त्याचे कर आहेत. त्या हाताने काय केलेलं आहे, करारविंदेन पादारविंदम, एक चरणकमळ जे आहे, पदकमळ जे आहे त्यांनी तोंडात नेतो आहे. पदारविंदम मुखारविंदे, मुखसुद्धा कमळासारखे, हात कमळासारखे, पाय कमळासारखे, मुख कमळासारखं आहे. मग आता तो काय करतो आहे बालमुकुंद, हाताच्या कमळाने पायाचं कमळ मुखाच्या कमळामध्ये नेतो आहे. काय उपमा आहे, चित्रच येतं आहे, सगळं कमळासारखं नाजूक आहे हो या बालमुकुंदाचं. करारविंदेन पादारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम, आत नेतोय, तोंडात घालतोय तो अंगठा. वटस्य पत्रस्य पुटे शयानम, वडाचं पान आहे मोठं, त्याच्यावर जो झोपला आहे शयानम. बालम मुकुंदम मनसा स्मरामी, अशा त्या बालमुकुंदाला मी नमस्कार करतोय असं सांगितलं खरं. पण आता पुढचं सगळं स्तोत्र आहे ना, हे सगळं त्या जिभेला परत मार्गदर्शन केलेलं आहे, जिभेला उपदेश केलेला आहे, जिभेला विनवणी केलेली आहे. काय म्हटलेलं आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिव्हे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. त्याच्या मुखारविंदात जी जीभ आहे ना त्याची, त्या जिभेला विनंती केलेली आहे की तू त्याचं कुठलंही नाव घे, कुठलंही नाव घे, श्रीकृष्ण घे, गोविंद घे, हरी घे, मुरारी घे, नाथ म्हण, नारायण म्हण, वासुदेव म्हण. अगं सगळी नावं तितकीच गोड आहेत, कुठलंही नाव घे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिव्हे पिबस्व, हे जीभ तू हे पिऊन टाक. पिबस्व आज्ञा केलेली आहे. काय, जिव्हे पिबस्व अमृतम एत देव, हे अमृतच आहे. कुठलं अमृत आहे, श्रीकृष्ण दामोदर माधवेती. हे जे त्याची नावं आहेत ना, ह्याच्यातलं कुठलंही नाव घेतलंस तरी ते अमृतासारखं, आणि तुला एवढी मेजवानी मिळते आहे, या जिभेने तू फक्त ह्या अमृताचंच सेवन कर, बाकी बोलायची गरजच नाही. व्यवहारापुरते 4-2 शब्द बोलावे लागतात, तेवढेच बोलायचे. जास्तीत जास्त अनुसंधान कशाचं ठेवायचे, अमृत कुठलं प्राशन करायचे, नामाचं, नामामृत प्राशन करायचे. आणि हे केव्हा होतं,
सगळं त्यालाच अर्पण केलं की आपोआप या जिभेला चाळाच लागतो, एक नादच लागतो, एक छंदच लागतो. आणि मग तो छंद लागला ना की दुसरं सुचतच नाही. तोंड उघडले की त्याचंच नाव येतं. त्या गोकुळातल्या गवळणी नाहीत का, गवळणी काय करायच्या, दही दूध घेऊन जायच्या खऱ्या मथुरेच्या बाजारामध्ये, पण सगळ्या त्यांच्या चित्तवृत्ती त्या मुरारीच्या चरणावर अर्पण केल्यामुळे काय म्हणायच्या त्या, खरं काय म्हणायला पाहिजे, आता बाजारात विक्रीसाठी गेल्यात ना, तर म्हणायला पाहिजे ना दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या. ह्या नाहीच म्हणायच्या. ह्या काय म्हणायच्या, श्रीकृष्ण गोविंद दामोदर इति. श्रीकृष्ण घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या. हे काय म्हणणं झालं, हे वेड लागलं आहे, हा छंद लागला आहे. आणि आचार्य तेच इतक्या सुंदर शब्दामध्ये सांगतायत, विक्रेतु कामा किल गोपकन्या. विक्रेतु कामा, विक्रीसाठी या गोपकन्या निघाल्या आहेत. आणि काय करतायत, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती. या मुरारीच्या चरणावर सगळ्या चित्तवृत्ती अर्पण केल्यामुळे या जिभेला तो छंद लागला आहे, तो नाद लागला आहे, ते वेड लागलं आहे. आणि म्हणून त्या दध्यादिकं मोहवशाद वोचत. दधी आदी असं म्हणायचं ना, दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या, असं काहीतरी म्हणायचं. तर ह्या मोहाने न कळल्यामुळे ह्या म्हणतात श्रीकृष्ण दामोदर माधवेती. परत एकदा हे वाचते, विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्यादिकं मोहवशाद वोचत श्रीकृष्ण गोविंद दामोदर माधवेती. असंच म्हणतात. गृहे गृहे गोपवधू कदंबाः सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेती. एकटी असताना दुसरा काही छंद नाही, मग तोंडात तेच नाव येते, गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोपाळ घ्या, हेच नाव येते. बरं, सगळ्या जेव्हा एकत्र जमतात काही प्रसंगानिमित्त, तेव्हासुद्धा दुसरं काहीच सुचत नाही, फक्त मुखात नाम येतं गोविंद दामोदर माधवेती. गृहे गृहे, घराघरामध्ये या गोपवधू कदंबाः सर्वे मिलित्वा, सगळ्या जेव्हा एकत्र येतात, बाजारात जाण्यासाठी असेल, काही गप्पा मारण्यासाठी असेल, तेव्हासुद्धा तोंडात एकच नाव आहे, पुण्यानी नामानी पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेती. पण हे तरी झालं जागेपणी. बाजारात जाताना तेच नाव, एकत्र जमताना तेच नाव, एकट्या असताना तेच नाव. त्या कृष्णाच्या नावाशिवाय आता दुसरं सुचतच नाही आहे. लागो छंद, तुझा छंद लागला आहे, दुसरं काही माझ्या मुखात येतच नाही. ठरवलं तरी, आणायचं म्हटलं तरी वेगळं काही मुखात येतच नाही. गोविंद दामोदर माधवेती. बरं, आता जेव्हा झोपायला जातात, दिवसभर काम करून दमल्यानंतर झोपताना तरी शांत झोपावं की नाही. आचार्य काय म्हणतात बघा, सुखम शयानाम निलये निजेपी. स्वतःच्या घरात जेव्हा झोपी जातात, नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्याः. तेव्हा झोपताना सुद्धा कुठलं नाव घेतात, त्याचंच नाव घेतात. ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविंद दामोदर माधवेती. आणि त्याचं झोपताना सुद्धा त्याचंच नाव. आणि मग त्याचं नाव घेता घेता त्या तन्मय होतात. त्यामुळे जागेपणी तोच, झोपेत तोच, स्वप्नात तोच, मुखात तोच, चित्तात तोच, अंतःकरणात तोच, सगळ्या रंध्रामध्ये तो भरून राहिला आहे. वेड लागले राधेला, पितांबराची चोळी ल्याली, मोरपिसाची करिका चोळी, वेळी अवेळी काजळ घाली, मिठी माल घालते प्रतिबिंबाला, वेड लागले राधेला. अशा ह्या सगळ्या गोपिका वेड्या झाल्यात. नाव दुसरं येतच नाही, सारखं त्या कान्ह्याचंच नाव आहे. असं मला तुझं वेड लागू दे. जिव्हे सदैवं भज सुंदराणी. आता हे जिभली, तू ऐक माझं, तू नेहमी ही सुंदर सुंदर नावच तुझ्यामध्ये येऊ दे. जिव्हे सदैवं भज सुंदराणी नामानि कृष्णस्य मनोहराणी. कृष्णाची नावं तरी कशी आहेत, मनोहर आहेत, मन हरून टाकणारी मनमोहक नावं आहेत. समस्त भक्तार्ती विनाशनानी. सगळ्या भक्तांच्या ज्या आरती आहेत ना, जी संकट आहेत ना, ज्या वेदना आहेत, जे क्लेश आहेत, ते सगळं नाश करणारं हे नाव आहे. कुठलं,
गोविंद दामोदर माधवेती. काही म्हणावं, कुठलंही नाव घ्या. गोविंद म्हटलं चालेल, दामोदर म्हणा, माधव म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, काय कान्हा म्हणा, कन्हैया म्हणा, काही नाव घ्या, ते त्यालाच जाऊन पोचणार आहे. आता हे सगळं आता सांगून झाल्यावर ह्या जिभेला इतकं विनवणी केलेली आहे. खरंच ही जीभ ऐकते बरं का. तिला छंदच लावायचा, तिला तो नादच लावायचा. उठ सूट म्हणजे उठता बसता, अहो येता जाता उठता बसता कार्य करिता त्या जिभेला बाकी कुठलं कामच नसतं. फक्त हा छंद लावायचा की गोविंद दामोदर माधवेती. केव्हा केव्हा छंद लावायचा आहे, सुखावसाने इदमेव सारम. तुम्ही आत्यंतिक सुखात असाल तर कुणामुळे सुखात आहात? याच्यामुळेच, या कृष्णामुळेच, या परमेश्वरामुळेच, या परब्रह्मामुळेच हे सुख तुम्हाला मिळतंय. सुखावसाने इदमेव सारम. मग सुखात तर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, त्याचं नाव नक्कीच घ्यायला पाहिजे. सुखावसाने इदम एव सारम. बरं, कधी कधी नेहमीच सुख असेल असं नाही ना. कधी कधी आमच्या वाट्याला दुःख पण येतं. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम. आयुष्य नाहीतरी काय आहे, हे सुखदुःखाचं येणं जाणं आहे. कधी सुख येतं, रहाट गाडग्यासारखं आहे. कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी ते टिकतं, कधी लवकर संपतं. चाललं आहे सगळं, हे आयुष्य चाललं आहे. पण जेव्हा अतिशय दुःख वाटलं, दुःखावसाने इदमेव ज्ञेयम. अतिशय दुःखाचे प्रसंग आले, अतिशय संकट आली, अतिशय आरती आल्या, आर्त संकट विघ्न आली, तेव्हासुद्धा हेच जाणायचे, ज्ञेयम हेच जाणायचे, हेच नाव खरं आहे, हेच नाव तारणार आहे. अतिशय सुखात पण हेच नाव आपल्याला आनंद द्विगुणित करतं आणि दुःखात हेच नाव आपल्या दुःखावर, आपल्या त्या जखमेवर फुंकर घालण्याचं काम हेच करतं. देहावसाने. बरं, जेव्हा हा देह संपणार आहे, देहातून तो प्राणपंछी जेव्हा उडून जाणार आहे, तेव्हा काय करायचं? देहावसाने इदमेव जाप्यम. देहावसानाच्या वेळी देहातून प्राण जेव्हा निघून जातो तेव्हासुद्धा कशाचा जप करायचा आहे? याच्याच नावाचं. देहावसाने इदमेव जाप्यम अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति त्यजन देहम सयाति परमांगतीम. परमगतीला जायचं असेल तर फक्त ह्याचंच नाव घ्यायचं आहे. म्हणजे सुखात नाव घ्यायचं आहे, दुःखात घ्यायचं आहे, मृत्यूसमयीसुद्धा ह्याचंच नाव घ्यायचं आहे. काय नाव आहे? गोविंद दामोदर माधवेती. काय नाव आहेत हो त्याची? कुठलंही नाव घ्या तितकंच गोड आहे. श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णू. कुठलंही नाव घ्या. श्रीकृष्ण म्हणा, त्याला राधावर म्हणा, त्याला गोकुलेश म्हणा. गोकुळाचा स्वामी आहे ना तो. गोकुळाचा प्राण आहे. गोपाल आहे तो, गोविंद आहे तो, गोवर्धननाथ आहे तोच विष्णू आहे. गोवर्धन धरलाय त्यांनी करंगळीवर, असा तो गोवर्धननाथ तोच आहे, गोपाल तोच आहे, गोविंद तोच आहे, विष्णू तोच आहे. अगं जिव्हे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. तू बाकी काही विचारच करू नको, कुठलं नाव घेऊ, कुठलं अधिक गोड आहे. जे नाव घेशील ते गोडच आहे. आणि जे कुठलं नाव घेशील त्यामुळे तुझी ही जीभ जी आहे ती त्याचं शुद्धीकरण होणार आहे. त्याच्यातली जी पापं भरलेली होती ना, ती सगळी हळूहळू नाहीशी होणार आहेत आणि ह्या जिव्हेला एक वजन प्राप्त होणार आहे, एक प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे, वाचासिद्धीसुद्धा प्राप्त होणार आहे. अशी ही जीभ जर का उत्तम असेल, या उत्तम जिभेने जर का उत्तम नाव घेण्याचं सराव ठेवला तर ही जीभ आपल्याला त्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत घेऊन जाईल. आणि ह्या जिभेमुळे माणसंही जोडली जातात. लोकसंग्रह करायचा असेल तर ही जीभच कारणीभूत आहे. पूर्वी उपनिषद कालातले ऋषीसुद्धा आपल्या गुरुकुलाची सुरुवात करताना, प्रारंभ करताना परमेश्वराला प्रार्थना करायचे, जिव्हा मे मधुमत्तमा. माझी जिव्हा गोड असू दे. कशासाठी? गाण्यासाठी नाही आहे. आवाज सुंदर असल्यामुळे गाणं म्हणायचं असं नाही आहे. पण जेव्हा जिव्हा गोड होईल, मधुमत्तमा,
तेव्हा विद्यार्थ्यांनासुद्धा आकलन होतं. विद्यार्थ्यांनासुद्धा गुरुजींच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा अमृतासमान वाटतो आणि अगदी ते आपल्या अंतःकरणात तो टिपून घेतात. एवढं जर असेल तर माझ्या गुरुकुलाची अशी वृद्धी होऊ देत, अशी कीर्ती वर्धिष्णू होऊ देत आणि माझ्या वाणीमध्ये असं सामर्थ्य असू देत की रोज विद्यार्थ्यांना उत्कंठा वाटली पाहिजे, उत्सुकता वाटली पाहिजे, जिज्ञासा वाटली पाहिजे. आता उद्या गुरुजी काय सांगणार आहेत, आता पुढचा विषय काय असेल, आणि गुरुजीने सांगितलं की खरंच ते ठसतं. आपल्यालाही अनुभव आहे. लहानपणीसुद्धा आईने वडिलांनी सांगितलेलं पटत नाही, पण शाळेतल्या टीचरनी सांगितलेलं, बाईंनी सांगितलेलं आपल्याला लगेच पटायचं. त्यामुळे ही जी वाणी आहे त्याचा इतका सुंदर उपयोग करून घेता येतो, एखाद्याच्या आयुष्याला घाट देता येतो, वळण लावता येतं. आणि म्हणून ही जिव्हा अतिशय जपून वापरायची. जपून वापरायचे म्हणजे बोलायचंच नाही असं नाही आहे, कमी वापरायची आहे, पण तरीसुद्धा त्याला त्या नामस्मरणाची एक जोड द्यायची. त्याच्यामुळे ती पवित्र करायची, ती मंगल करायची. आणि मग असं करता करता न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही, असं समर्थ सांगतात किंवा आचार्यही आमचे सांगतात. न तो वृथा वाक्यम समुच्चार्यताम. अनावश्यक बोलायचंच नाही आहे. अनावश्यक बोलणं अगदी सोडून द्यायचं की जिथे माझ्या या बोलण्याचा काही उपयोग नाही आहे, हे व्यर्थ जाणार आहे, तिथे बोलायचंच नाही आहे. जिथे आवश्यक आहे, जिथे आपल्यामुळे कुणाचं तरी हित साधणार आहे, कुणाचं तरी आयुष्याला एक डौल प्राप्त होणारे, घाट प्राप्त होणारे, एक वळण लागणार असेल, तिथे जरूर बोलायचे. आणि असं करत करत आपल्याला माणसंसुद्धा घडवता आली पाहिजे. पण अर्थातच त्याच्यासाठी आधी स्वतःचं अवलोकन करायचं आहे, स्वतःला आधी घडवायचे आणि मग इतरांना घडवण्यासाठी या वाणीचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा आहे. त्यामुळे वाणीने हे जोडण्याचं काम करायचं आहे. दोन माणसांना जोडण्याचं काम ही वाणीच करते. अशी एक माणसं जोडत जायचं आहे. आणि मग हे सगळं विश्वची माझे घर, ऐसी ज्याची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. माऊलींची वाणी कशी आहे, पसायदानातनं काय मागितलं आहे, सगळ्यांचं कल्याण इच्छिलेलं आहे. जशी जशी वाणी शुद्ध होईल, सत्यवचन होईल, तसतसं ती वाणी आतपर्यंत मुरते आणि त्याच्यामुळे अंतःकरणाची सुद्धा शुद्धी होते. हेच या वाणी किंवा जिव्हा स्तोत्राचं फलित आहे असं म्हणता येईल. या जिव्हा स्तोत्राच्या माध्यमातून आपल्याला या अध्यात्म मार्गावर, या परमार्थ मार्गावर वाटचाल करायची आणि कधीतरी त्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत, अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत पोचायचे. त्यासाठीसुद्धा हे स्तोत्र अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे याच्यातलं कुठलंही आपल्याला कठोर वचन, कटुनिंदा, परनिंदा करायची नाही आहे. आणि आपल्याला जास्तीत जास्त जिभेचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. बोलता बोलतासुद्धा आपल्याला गोड बोलायचा सराव करायचा आहे. जणू काही मधच असावा वाणीमध्ये, असं आपल्याला बोलता यायला पाहिजे. त्याचा आपण प्रयास करूया. अर्थात यश देणारा, साफल्य देणारा तो आहे, त्याच्याकडेच ही विनंती करूया की माझी जिव्हा अतिशय गोड असू देत. शेवटी सगळ्या विश्वप्रार्थनेने आपण ह्याचा समारोप करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. अथ जिह्वा स्तोत्रम्. मत्प्रिय सखि मज्जिह्वे मयि अनुकंपा कुरुष्व नौमि त्वाम्. अन्यापवादरहिता भज सततम् ओम नमः शिवायेति. वाणी गुणानुनिलये वां वन्दे मा कुरुष्व परनिन्दाम्. त्यज सकललोकवार्ताम् भज सततम् ओम नमः शिवायेति. कट्वलवणतिक्तस्वादुकषायादि सर्वरसवांछां जिह्वे विहाय भक्त्या भज सततम् ओम नमः शिवायेति. रसने रचितोऽयमञ्जलिस्ते परनिन्दा परुषैरलम्बचोभिः दुरितापहं नमः शिवाय इत्यमुमादि प्रणवं भजन् स्वमन्त्रम्.